ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, किंवा ज्यांनी ई केवायसी ची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थींची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास ती आहे. लाडकी बहीण योजना मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येबाबत सर्व शंका आणि अफवांवरती निरसन केलं आहे व महत्वपूर्ण अपडेट देण्यात आले आहेत की अनेक लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आम्ही ई केवायसी प्रक्रिया केली आहे मात्र आम्हाला पैसे मिळत नाही. लगेच बघायचे आहे संपूर्ण अपडेट, पण त्याआधी लगेच आपल्याला सबस्क्राईब करून घ्या कारण सर्व सरकारी अपडेट 100% खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. तर लाडक्या बहिणींनो, ई केवायसी प्रक्रिया ज्यांनी केली त्या बहिणी पात्र पण असणार पुढील सर्व अटी. आता या अटी कोणत्या असतात आहे लगेच थोडक्यात बघूया. लाडकी बहीण योजना ई केवायसी पडताळणीनंतर राज्यात सध्या 1,67,00,000 लाडक्या बहिणी अंतिम पात्र ठरलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ई केवायसी केली आहे का व तुमचे देखील पैसे बंद झाले आहेत का लगेच आपल्याला सांगायचं आहे कारण अनेक कारणांमुळे लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आला आहे. तुम्ही त्यामध्ये कोणतं कारण आहे लगेच तपासून घ्या कारण आता जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात याद्या तयार आहेत व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे देखील जमा होणार आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या पैसे मिळत आहेत म्हणजेच 1,67,00,000 महिला अंतिम पात्र ठरलेल्या आहेत. आता यामध्ये लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव आहे का लगेच तपासून घ्या. 62 लाख पेक्षा जास्त महिलांनी वारंवार मुदत देऊन ही ई केवायसी पूर्ण केली नव्हती. बघा लाडक्या बहिणींनो, या इतक्या लाडक्या बहिणी म्हणजे 60 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी ई केवायसी केली नाही. बघा, वारंवार मुदत देऊन जवळजवळ 6 महिने वाढीव जे काही तारीख देण्यात आली होती मात्र काय झालंय की आपण ई केवायसी केली नाही त्यामुळे तुमचे पैसे बंद झाले आहेत का? बरं, तुम्ही ई केवायसी केली आहे पण सुमारे 16 लाख महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आढळले. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का? जर असेल तर लगेच कमेंट करून सांगायचं आहे, नसेल तरी सुद्धा सांगा, आपण त्यावर काही ना काही उपाय काढूया. कारण लाडक्या बहिणीनं तुमचे 1,500 रुपये तुमच्या हक्काचे पैसे असणार आहे, पुढे जाऊन त्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्यायचं आहे 62 लाख पेक्षा जास्त महिलांनी वारंवार मुदत देऊन ही ई केवायसी प्रक्रिया केली नव्हती व त्यामध्ये देखील केल्यानंतर सुमारे 16 लाख महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आढळलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जवळपास 4.5 लाख महिलांचे कुटुंबीय सरकारी कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे. तर अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे 4.5 लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यामध्ये महिलांचे कुटुंबीय सरकारी कर्मचारी. आता तुमच्या घरी कोणी सरकारी कर्मचारी आहे का? छाननी आणि ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर सध्या फक्त 1,67,00,000 लाडक्या बहिणी ह्या पात्र आहेत व बँक खात्यात थेट 1,500 रुपये डीबीटी मार्फत त्यांचे जमा होणार आहे. मात्र तुम्ही लक्षात घ्या, ज्यांनी ई केवायसी केली नाही, ज्यांनी ई केवायसी केली पण त्यामध्ये देखील सरकारी कर्मचारी आहे किंवा उत्पन्न हे जास्त आहे, जे काही ITR कडून म्हणजे काय टॅक्स असतात, टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून तपासणीनंतर हे समोर आलं आहे. ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केली होती तरीही त्यांना लाभ मिळाला नाही, त्यांच्या अर्जाचे पुन्हा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बघा, ज्यांनी ई केवायसी केली आहे पण चुकून काही अपात्र झालेले आहेत तर तुमचे हप्ते पुन्हा सुरू होणार आहेत, पुन्हा एकदा चेकिंग सुरू होणार आहे, क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू होत आहे. त्यामुळे इथं काय झालं आहे लाडक्या बहिणींनो, तुमचे हप्ते पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे. ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केली होती तरीही त्यांना लाभ मिळाला नाही तर त्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे. बघा, आता इतकी चांगली अपडेट आहे कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही त्रस्त होते की आपले पैसे का बंद झालेत. आपल्या योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार विनंती केली होती. त्यामुळे आता काय झालं आहे की लाडक्या बहिणींसाठी क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्यामुळे लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे व तुम्ही पात्र आहे तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. बघा, ज्या महिलांची केवायसी पूर्ण केली होती
पण लक्षात घ्या काय अट आहे, ई केवायसी पूर्ण केलेली पाहिजे आहे. तुम्ही ई केवायसी केली नाही, आता कोणताही पर्याय नाही. पण ई केवायसी सुरू करण्यासाठी आपण वारंवार महिला व बालविकास विभाग असो किंवा मंत्री आदितीताई तटकरे असो त्यांच्याकडे वारंवार विनंती करतो की एक संधी लाडक्या बहिणींना मिळाली पाहिजे आहे, जेणेकरून त्यांचे हक्काचे पैसे त्यांना सुरू होणार आहे. तर ज्या महिलांची ई केवायसी पूर्ण केली होती तरीही लाभ मिळाला नाही, त्यांच्या अर्जाची पुन्हा क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पैसे मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो हे चेकिंग सुरू आहे. तुम्ही देखील तुमचं पूर्णपणे जे कागदपत्र असतील ते क्लिअर आहेत का, किंवा कागदपत्र पूर्णपणे जमा केले होते का, तुम्ही टॅक्स भरता का, किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही ना, तुमच्या घरी सरकारी नोकरदार नाही ना, एकदा नक्कीच तपासा. जर यामध्ये तुम्ही निकषांमध्ये बसताय तर 100% तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. महत्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करून आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व सरकारी अपडेट्स तुमच्यापर्यंत खात्रीशीर माहिती मिळणार आहे. धन्यवाद.